शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथं राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असताना हे सरकार कुठलीही मागणी पूर्ण करत नाही। त्याचबरोबर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त तथा शेतकऱ्यांच्या भावना दुखवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तात्काळ त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा या अगोदर दिला होता। लोणीकरांनी माफी न मागितल्याने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झालेत। शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो शेतकऱ्यांसह राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या बबनराव लोणीकरला जो काळे फासेल, जो त्यांना जोड्याने मारेल त्यांना आपण 2,51,000 रुपये बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय। दुसरा महत्वाचा विषय असा आहे की माऊलीनं आता सांगितलं बबनराव लोणीकरांना बक्षीस 1 लाख रुपये देणार। जिल्ह्याच्या वतीने 2,51,000 रुपये बक्षीस देऊ आपण। या बबन लोणीकराला जे कोणी काळं फासल, जे कोणी त्याला चोड्यानं मारल त्याला 2,51,000 बक्षीस आम्ही या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने देणार आहोत। सगळ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आहे। खरं तर शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, पण परिस्थिती अशी आहे त्या नालायक राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सगळा वास करून ठेवलाय। काय केली पीक विम्याचे निकष आता तर नवीन। जिल्ह्यात सुरुवातीपासूनच आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जिल्ह्यातला सर्वात मोठा ट्रॅक्टर मोर्चा काढणारे औंढा नागनाथ शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी देखील तालुक्याच्या वतीनं बक्षीस जाहीर केलंय। यानंतर बबनराव लोणीकर हिंगोली जिल्ह्यात कधी येऊ, त्याच्या पाठीवर चाबूक भोसडल्याशिवाय शांत बसायचं नाही, त्याचबरोबर त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय सोडायचं नाही असं म्हणत जो कोणी असे करेल त्याला औंढा तालुका शिवसेनेच्या वतीनं 1 लाख रुपये बक्षीस देण्याचं यावेळी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी जाहीर केलंय। पाहूयात। यानंतर जर बबनराव लोणीकर आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरकला तर त्याच्या पाठीवर चाबूक ओसडल्याशिवाय आपण थांबायचं नाही। जो कोणी त्याच्या पाठीवर चाबूक ओसडील किंवा त्याच्या तोंडाला काळं फासल त्याला औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं। ज्यांनी पण हे काम करील, जो कधी बी येईल, आपला राग आपण कायम ठेवला पाहिजे। 5 वर्षाला येऊ का 2 वर्षाला येऊ, बबन लोणीकर जर आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही दिसला तर त्याला तोंडाला काळं फासा म्हणा किंवा आपला चाबूक त्याच्या पाठीवर ओसडल्याशिवाय आपण थांबायचं नाही, ही सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो। शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राज्य महामार्गावर केलेला रास्ता रोको आणि भाजपचे आमदार लोणीकर यांच्यावर जो चापकाने मारेल त्याला बक्षीस अशी जाहीर घोषणा केल्यानं जिल्ह्यात हे आंदोलन चर्चेचा विषय बनलंय। उमेश चक्कर, प्रभात नेटवर्क, हिंगोली।